नमस्कार शेतकरी बांधवांनो, शिवनेरी ॲग्रो फार्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मिरच्या तोडून 10 दिवस झाले होते आणि आता आम्ही पुन्हा मिरच्या तोडणार आहोत आज। आणि सकाळपासून लागलेलीच आहेत माणसं मिरच्या तोडायला। आई आणि एक आहे कामाला माणूस, तो मिरच्या तोडत आहेत ते दोघं। आणि आता आपण मिरच्यांच्या वावरात जाऊया, तर पाहूया किती मिरच्या झालेल्या आहेत आणि तुम्हाला मी दाखवते मिरच्या किती झाल्यात। तर हे बघा, इथे ह्या खाली मिरच्या आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता मिरच्या कशा आहेत मला कमेंट करून नक्की सांगा। हे बघा, मिरच्या आमच्या खूप छान आलेल्या आहेत, खूप मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत। तर आता आपण जाऊया आईकडे, तर आई का मिरच्यांची थोडीशी माहिती घेऊया आईकडून। कसं असतं मिरच्यांचं, ह्या आत्ता आम्ही ज्या लावलेत ना ते ज्वेलरी जातीच्या मिरच्या आहेत आणि त्या तोडायला 8 दिवस तर लागतात, म्हणजे 8 दिवसांनी तोडा करावा लागतो आणि हे 6 महिने तरी चालतं पीक, असं असतं। तर जाऊया आपण नाईकडून थोडीशी माहिती घेऊया। बघा, तुम्ही पाहू शकता ऊन खूप आहे, आज भरपूरच ऊन आहे। 2-3 दिवस झाले खूपच ऊन आहे। आणि हे बघा आई आणि हाय 2-3 दिवस झालं खूपच ऊन आहे। बघा, उन्हात काम करायला लागतात लय। आणि हे बघा, तुम्हाला आता मी झाडं दाखवते। झाडाला ह्या मिरच्या पाहू शकता तुम्ही। हे बघा, या मिरच्या तुम्ही पाहू शकता किती मिरच्या आलेल्या आहेत झाडांना। एक स्लोमो मी देणार आहे, इथं मस्त आले ते मिरच्या। हे बघा, आत्ताच तोडून आणले ते मिरच्या आणि तुम्ही कलर पाहू शकता, चमक पाहू शकता मिरच्यांची। आणि ह्या तिखट नसतात मिरच्या, ज्वेलरी मिरची ज्वेलरी। आता तर थोडीशी माहिती घेऊया आईकडून। आई, ह्या मिरच्या कधी लावल्यात? ह्या मिरच्यांना आता 3 महिने झाले आहे। 3 महिने झाले लावून, तर 3-4 तोडे झाले आहे। 3-4 तोडे झाले आहे। हां। आणि सरासरी किती भाव भेटतो मिरच्यांना? मिरच्यांना कधी जास्त भेटतो, कधी कमी भेटतो, प्रत्येक वेळेस सारखाच नाही मिळत। आतापर्यंत 50, 52, 57, 40, 50 असा भेटलेला आहे। हां। काय म्हणते? तर पहिला तोडा हा कितीचा झाला होता आपला? पहिला तोडा कमी झाला होता, 26-27 किलो निघला होता। पहिल्या तोड्याला मिरची जास्त निघली, 27 किलोचा निघला होता। तोडा वाढत जातो, तोडल्यानंतर मिरच्या वाढत जातात आणि त्याच्या फवारण्या खतं भरपूर असतात ना, त्याच्यामुळे मिरची वाढत जाते। 8-10 दिवसा मिळून एक तोडा येतो चांगला। आता तिसरा-चौथा तोडा आहे। मिरची भरपूर लागली आहे झाडांना, मिरच्या खूप लागल्या, मिरच्या भरपूर लागलेल्या आहेत आणि हिरवी मिरची, चमक आहे मिरचीला। आणि आता भरपूर पाला पण फुटायला लागलेला आहे। मिरची आता इथून पुढे वाढत जाईल मिरची। आणि आता अजून माहिती घेऊया आपण ऐकून। तर हे रोप कधी लावले होते? आता ह्या रोपांना 3 महिने झाले ना लावून, 3 महिने झालेत आता लावून। चांगली जर काळजी घेतली तर 6-7-8 वर्षभर मिरची टिकते। चांगली काळजी घेतली तर, चांगले खतं फवारण्या केले ना, चांगली वर्षभर टिकते। वर्षभर आपण त्याचे तोडे करू शकतो। तर मिरचीला, आईला फोन आलाय, कोणाचा फोन आहे? तर मिरची हे पीक कसं असतं, रोगही त्याला पडतो, आपण तेवढी काळजी पण घेतली पाहिजे। तर आई, काय रोग पडतात मिरचीला?
मिरचीला कोकड्या बोकड्या रोग असतो, जेणेकरून कोकड्या बोकड्या रोग असतो मिरचीला. ते पानं काय होतात, असे आखडले जातात, पानं छोटे छोटे होतात आणि मग ती मिरची व्यवस्थित येत नाही. त्यासाठी कोकड्या बोकड्या रोगावर जे औषध आहे त्याची फवारणी केली पाहिजे. त्याच्यामुळे तो आलेला तो व्हायरस कमी होऊन जातो. त्याचबरोबर खालून ड्रीपद्वारे पण औषधं सोडली, कीटकनाशके फवारणी केली तर चांगल्या मिरच्या लागतात. आता आमच्या मिरच्यांना मिरच्या तशा भरपूर लागलेल्या आहेत, चांगल्या प्रकारे लागलेल्या आहेत. अजून ह्या मिरच्यांचे आहे ना 3 महिने तर झालेले आहेत मिरच्यांना, आणि मला वाटतं अजून 3-4 महिने तर मिरच्या टिकू शकतात. तशा आमच्या मिरच्या चांगल्या आहेत अजून, पण काहींच्या मिरच्यांना ना रोग पडले होते, पण आम्ही पप्पा सारखं फवारतात औषध वगैरे. आणि ह्या मिरच्या आम्ही ज्या लावल्यात ना त्या पूर्णपणे सेंद्रिय खतं दिलेत आपल्याला, सेंद्रिय फवारण्या दिल्यात, रासायनिकचा यूज नाही केलेला आम्ही. सो ह्या मिरच्या खूप म्हणजे केमिकल विरहित मिरच्या आहेत, त्यामुळे टिकल्या पण आहेत. तसं केमिकलनी कसं जास्त टिकत पण नाही आणि लवकरच खराब होतात. सो हे बघा, आता आपण जाऊया तिकडे. आई आई मिरच्यांची बादली घेऊन आली आहे, आणि आता बघा हे मिरच्या तुम्ही पाहू शकता, आणि टाकते मिरच्या. खूप छान मिरच्या आलेल्या आहेत, आणि आता पप्पा भरणार आहेत मिरच्या. पाहू किती हे पिशव्या होतात भरून. आणि आपला तोडा कितीचा होतो शेवटचा, म्हणजे किती मॅक्सिमम झाला होता? पूर्ण शेताचा 100-110 असा तोडा होतो. तर 150 होतो, कधी कमी होतो, कधी जास्त. 120 पण झाला होता ना लास्टला, आय गेस. चांगला होतो तोडा. पहिल्यांदा किती झाला होता? कधी 60 किलो, 65 किलो, 80 किलो असे होतात सुरुवातीला झालेला. नंतर आता मिरची वाढत चालली ना, आता 100-150 किलो निघतो पूर्ण शेताचा. हे बघा, इथं आमची माऊ आहे. हे बघा कशी करते माऊ. इकडे एवढी माऊ आहे. अजून एक दाखवते तुम्हाला. हे बघा आमची दुसरी माऊ. हे ना आमच्या मागच येते, म्हणजे आम्ही जिथं जाऊ ना, पप्पा जिथं जातील ना तिथं पप्पांच्या मागे येतात. आता पप्पा मिरच्या भरायला आलेत ना, सो पप्पांच्या मागं आले ते दोन्ही पण मांजरं, आणि येतात आणि खेळत राहतात. बघा कसं करते, हे कसं बघते. हे बघा तुम्ही ते पाहू शकता, मिरच्या भरून झालेल्या आहेत आपल्या. आणि ते बाबा मिरच्या भरत होते, सो मिरच्या भरून झालेल्या आहेत आता. हे बघा, हे एक भरलं आहे. हे साधारणतः 20 किलोचं असेल, आणि हे 15-20 किलोचं, 20 किलोचं तर असेलच. आणि आता बरेचसे लाईनी तोडून झालेले आहेत, अजून निम्म वावर पण उरकलेलं नाही आहे. 7-8च लाईनी झालेल्या आहेत. भरपूर मिरच्या लागल्या होत्या. सो आता उद्या बाकीचे तोडणार आहे आम्ही बाया घेऊन, कारण ऊनही खूप झालं होतं आज, त्यामुळे आई लवकर गेली आहे घरी, आणि मी आणि पप्पा इथे भरत होतो. आता आणि तर आता भाऊ किती भेटत आहे. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा, आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि तुम्हाला मिरची संदर्भात काही माहिती हवी असेल इन डिटेल व्हिडिओ आम्ही नक्कीच बनवू. तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा की तुम्हाला मिरचीवर व्हिडिओ पाहिजे आहे. मिरची लागवडीपासून ते पहिला तोडा येईपर्यंत आम्ही पूर्ण एक व्लॉग बनवू, आणि तुम्हाला पूर्ण माहितीचा व्हिडिओ आम्ही देऊ. तर नक्की सांगा आम्हाला कमेंट करून. आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.